यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य असं पारितोषिक दिलंय. तसेच कैलासवासी पार्वती सदाशिव घाडीगावकर हिच्या स्मरणार्थ नीता घाडीगावकर हिने माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य असं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. कैलासवासी पार्वती सदाशिव घाडीगावकर हिच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार. कार्यभाग परिपूर्ण करणारच आहे. पाहणं गरजेचं आहे. काय सांगितलंय? काय झालं? मला पाहता क्षणी बोलणं बंद झालं का? तसं नाही, तुला पाहिलं हा, आणि मला काय झालं? कसं वाटलं? असं नको. अरे आठवत नाही. आठवलं? हा. काय तुझा स्वरांवर नितांत प्रेम आहे. अजिबात कुठेही आपल्याला रस नाही. सगळं स्थिर आहे. अस्थिर काहीच नाही. काय मला वाटलं? तेव्हा मला असं वाटतं लागलं त्याला पण असं सांगावं असं त्याला पण वाटतं. सांगणार आहे. कसं माहितीये काय? कसं माहितीये तू माझा तुझे मी बोल तू मला पुढे. बोलली तेव्हा पुढे. ही बघ, ती माझी झाली आहे. तुला कसं करू काय करू तू माझा तुझी मी ऐकते सर्वांनी आपला तोल घालवू नका. कुकी काय पाहते याच्या
क्षण माझ्याजवळ पाहिलं हा. कुणाला वाईट म्हणण्याचा अधिकार देवदत्ताला पोचत नाही. हो. याच्यासाठी काय? आज जराची विनवणी आपल्याला. माझं लग्न पहिलं झालंय आणि 2-2 बायका माझ्या संसारात नको आहे आणि तुझ्यासाठी तर मुळीच नको. ज्यांनी त्याला 2-2 बायका केल्या त्यांची अवस्था काय झाली हे आम्ही पाहिलेलं. याच्या पलीकडे आता नको. तेव्हा तुझा जो काही कार्यभाग असेल पूर्ण झाला असेल तुझ्या स्वस्थानी जाऊ शकतो. जाणारच आहे. जाणारच आहेस. तुमचं लग्न झालं. हा झालंच. तू म्हणतोयस तू नको. नको तर नको. बरं तुझं नाव देवदत्त राजघराण्यात जन्म झाला. राजे स्वानंद यांचा मी बनलो. बस तुझे तुम्ही मार्ग प्रतिष्ठान करत एका चारण्याच्या ठिकाणी तू गेला होता. तिथं माझा बंधू एकाक्षाचा आणि तुझं कुटुंबाच्या दरम्यान युद्ध झालं. आणि त्या युद्धाच्या धुमाचक्री माझ्या बंधूचा शेवट तू केला. हे परिपूर्ण मूर्तिमंत सत्य आहे. हा, आणि तुझ्या बंधूचा शेवट मी का केला? कशासाठी? हो ब्राह्मण प्रतिपालन. हे ब्रिटिशाने आपल्या उराशी वागलं आणि ब्राह्मणांच्या रक्षणार्थ नव्हे तर साध्या प्रजेच्या हितार्थ जे चापमान ज्या क्षात्रबंधने आपल्या हाती घेतले ते कशासाठी असतील तर जनतेचं संरक्षण व्हावं. क्षत्रिय प्रजारक्षण. क्षत्रियांना आपल्या जनतेचं रक्षण करायचं असतं. त्यांना सावरायचं असतं. हा. हे तुम्ही केलं. परस्त्रीचं रक्षण करून जो माणुसकीचा धर्म आहे शास्त्र तेज आहे ते जीवनात सतेज राखण्याचं कार्य माझ्याकडे मी घडलं गेलं. यात माझं काय चुकलं? राजा स्वानंद हा तुझा कोण? माझा बंधू होय ना? मग एक देवदत्ता. ज्याला हे वात्सल्य निर्माण केलं ज्याला हिताचं गंगा आपल्या हाती बांधलं हा, तोच म्हणजे माझा दादा राजा स्वानंद. मग त्याच राजा स्वानंदाला ज्या खरकटेनं आज स्वतःची दासी म्हणून ठेवले. काय म्हणालीस? माझा बंधूला तू गादी म्हणून ठेवलायस? सत्याचं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या? या मानवाने तुझा केलेला आहे. अपराध काय केलं? काय केलं? अरे जानो, माझ्या मातृपितृ देवतेला कदाड केलं. तो धन्य दुसरा तिसरा पुत्र तो तर स्वानंद होय. मग हे काय राजा, राजा म्हणून तो तत्वावर बसतो, राजगादीवर अधिष्ठित होतो. त्या राजाची कर्तृत्व आणि त्या राजाचं तत्व राजाला सांभाळायचं असतं.